तुमच्या आमच्या गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे, टीका करणारी लोक. एक प्रसिद्ध संगीतकार, त्यांच्यावर इतक्या वर्षापासून जे त्यांनी छाप सोडली होती, जे ते प्रसिद्ध झाले होते, आता त्यांच्यावरच आजूबाजूचे लोक, त्यांचे हितचिंतक, त्यांचीच लोक हे त्यांच्यावर टीका करू लागले होते की तुम्ही गाणं चांगलं गात नाही, तुमचं गाणं चांगलं नाही. त्याच्यामुळे त्यांना थोडीशी नाराजी आली आणि ते संगीतकार आपल्या गुरुवर्यांकडे गेले आणि गुरुवर्यांना त्यांनी सांगितले की माझ्यावर लोक टीका करतायत, लोक मला नाकारतायत. तेव्हा त्या गुरुवर्यांचं असं उत्तर होतं की आपण जे काम करतो त्याच्यावर अजून सुधारणा करावी, पण आपलं काम त्या लोकांमुळे थांबवू नका. आपण काम करत जा. आपल्या संगीत क्षेत्रामध्ये नाव आहे आणि ते नाव अजून कसं उंचावर न्यायचं हा विचार आपण करावा. या लोकांचं ऐकलं ना की लोक आपल्याला पुढे जाऊ देणार नाही. असं उत्तर ऐकल्यावर त्या संगीतकाराने गुरुवर्यांना नमस्कार केला आणि तिथून निघाले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचा रियाज करण्यास सुरुवात केली आणि चांगलं काम करण्यास सुरुवात केली. चांगलं संगीत त्यांनी डेव्हलप केलं आणि ते त्यांचं काम करतच होते. आणि टीका करणारे लोक हे टीकाच करणार ना. त्यांच्यामुळे त्या लोकांकडे लक्ष न देता आपलं कार्य करा.